श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत यातील अध्याय 7 पाहणार आहोत. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्रद्धा ठेवली तर स्वामी स्वतः धावून येतात. ज्या भक्ताच्या घरी अन्न नव्हतं, ज्याच्या आयुष्यामध्ये आशा नव्हती, ज्याला सगळ्यांनी सोडलं, ज्याच्या दारी स्वतः श्री स्वामी समर्थ गेले. स्वामी म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, अध्याय 7 आपल्याला सांगतो, स्वामी भक्तांची परीक्षा घेतात, परंतु त्याला कधीच सोडत नाहीत. अध्याय 7 यामध्ये एक अतिशय गरीब पण स्वामी भक्त माणूस दाखवला आहे. त्याच्या घरी दारिद्र्य होतं, अन्न नव्हतं, कपडे नव्हते, परंतु एक गोष्ट होती, ती म्हणजे स्वामींवरील अढळ श्रद्धा. तो रोज स्वामींचे नामस्मरण करत असे, स्वामींचे नाम घेत असे. श्री स्वामी समर्थ, फक्त एक नाम. लोक त्याची थट्टा करत, नाम जप करून कुठं पोट भरतं का? पण तो हसत म्हणायचा, माझं पोट नाही भरलं तरी चालेल, परंतु माझं मन मात्र स्वामींनी भरलेलं आहे. एक दिवस त्याच्या घरी काहीच अन्न नव्हतं, कुटुंब देखील उपाशी होतं आणि डोळ्यामध्ये अश्रू होते, परंतु तरीसुद्धा तो शांत बसून स्वामींचं नामस्मरण करत होता, ध्यान करत होता. आणि तेवढ्यात दारावर टकटक झाली. एक संन्यासी उभे होते, डोळ्यामध्ये तेज, अंगावर भगवे वस्त्र. ते म्हणाले, भिक्षा दे. आता घरामध्ये तर काहीच नव्हतं, तरी देखील त्या भक्ताने घरातलं शेवटचं उरलेलं थोडंसं पीठ आणलं आणि त्यांना भिक्षा दिली. संन्यासी हसून म्हणाले, तुझ्या घरी कधीही अन्नाची कमी पडणार नाही. आणि क्षणामध्ये ते अदृश्य झाले. तो भक्त बाहेर धावत गेला, परंतु त्या ठिकाणी कोणीच नव्हतं. त्याला समजलं, स्वतः श्री स्वामी समर्थच आपली परीक्षा पाहण्यासाठी आले होते. आणि त्या दिवसापासून त्याच्या घरी अन्न, सुख, समाधान सर्व काही वाढलं. पण सर्वात मोठं काय मिळालं बरं? तर स्वामींचा प्रत्यक्ष अनुभव. मित्रांनो, अध्याय 7 आपल्याला 3 मोठ्या गोष्टी शिकवतो. श्रद्धा दारिद्र्यापेक्षा मोठी आहे. पैसे नसले तरी चालतात, परंतु मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. दुसरं म्हणजे स्वामी भक्तांची परीक्षा घेतात. तुम्हाला वाटतं स्वामी ऐकत नाही, पण ते सर्व काही बघत असतात. आणि तिसरी गोष्ट, शेवटचंही दिलं, शिल्लक राहिलेलं जरी असेल तरी स्वामी दाम दुप्पट करून देतात. जेव्हा आपण स्वार्थ सोडतो तेव्हा स्वामी कृपा सुरू होते. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात देखील अडचणी आहेत का? पैशाची समस्या आहे, घरामध्ये तणाव आहे, तर फक्त आजपासून एकच गोष्ट करा. दररोज 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या घरी नक्की येतील. कदाचित दिसणार नाहीत, परंतु तुमचं आयुष्य बदलून जाईल. श्री स्वामी समर्थ.